Hey guys, welcome back to my channel. This is Bullet Naveen. Welcome back after 2000 years later. मैं सोचा मीम्स डालने से अच्छा मैं खुद ही बोल देता हूँ. Yes, मुझे पता है मैं पिछले 3 सालों से मैं वीडियोस व्लॉग वगैरह नहीं बना रहा हूँ for some reasons. बट अब मैं बनाऊँगा अब कंटिन्यूसली. आई प्रॉमिस आई विल स्टार्ट अपलोडिंग बैक अगेन. और फॉर द टाइम बिंग अभी से मैं नॉट इन इंडिया, आई एम इन UAE. मैं पिछले 3 साल से यहाँ पर काम कर रहा हूँ. यस तो यहाँ पर भी मैंने काफ़ी सारे कारनामे किए हैं. फॉर एग्जांपल जैसे कि मैं ओमान जाना, क्रॉस कंट्री राइड करना वगैरह वगैरह किए. बट ये व्लॉग बनाने का महत्व ये है कि मैं एक छोटा सा ग्रुप का हिस्सा हूँ, संस्कृति मराठी मंडल. जो हम यहाँ पर जो भी हिंदू फेस्टिवल्स है, महाराष्ट्र इंडियन फेस्टिवल्स है, जो हम हमारी फैमिलीज़ को मिस करते हैं, उनके साथ नहीं मना पाते, तो हम यहाँ पर सेलिब्रेट करते हैं. यस, होली, दिवाली, एवरीथिंग वी गैदर एट सम प्लेस, पार्क, समथिंग लाइक दैट, एंड वी डू सेलिब्रेट. तो वैसे ही अभी रिसेंटली शिव जयंती हुआ, तो उसके लिए हमने 2 महीने से पहले हमने प्रैक्टिस चालू की थी. और उसमें हमारा एक छोटा सा एक्ट था. शिवाजी महाराज जो पन्हाला फोर्ट से निकल के विशालगढ़ की तरफ जाते हैं, वो एक्ट था हमारा. उसके लिए हमने 5 संडे प्रैक्टिस की. और ये मैं फ़र्स्ट टाइम कर रहा हूँ. लास्ट ईयर भी किया था, बट उसमें एक छोटा सा रोल था मेरा. उस लास्ट ईयर हम शिवाजी महाराज अफजल खान की जो फाइट हुई थी, उसमें मैं अफजल खान का राइट हैंड बना था. उसका भी व्लॉग है. मैं व्लॉग नहीं है बट वीडियो है. मैं आप इसके बाद वाले में मैं अपलोड करके बता दूंगा आप लोग को. सो दिस टाइम मुझे बाजी प्रभु बनने का मौका मिला. दिस प्ले इज़ अबाउट शिवाजी महाराज जो पन्हाला फोर्ट से विशालगढ़ की तरफ जाते वक्त कैसे बाजी प्रभु ने उनको प्रॉमिस किया और उन्होंने अपना खुद का लाइफ त्याग दिया शिवाजी महाराज को सेफगार्ड विशालगढ़ पहुंचाने के लिए. सो उस चीज़ के लिए मुझे प्रैक्टिस करनी पड़ी. ऑफ कोर्स वी आर नॉट प्रोफेशनल इन दिस, बट समहाउ आई मैनेज्ड. रट्टा मारा. पूरी मेरी मराठी भी इतनी पक्की नहीं है, टूटी फूटी कच्ची पक्की है, बट स्टिल आई मैनेज्ड एंड आई एक्ट. एंड उसका रिजल्ट आपके सामने है. तो इसके बाद मेरा वीडियो आप देखना, कैसा लगा आप मुझे एंड में बताना. मंडळी, दिवस होता चंपाषष्ठीचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीने वाढले. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणोत्तर स्वराज्य वाढवत होते, दुसरीकडे स्वतः जिजाऊ साहेब हातात तलवार घेऊन वासोट्यावर गनिमांशी झुंज देत होत्या. सगळीकडेच गनिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फतेह होत होती. आणि यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. फाजल खान, तुम्हारी फौज किले के पिछले बाजू में रहेगी. ये सिवा के लोग कहीं से भी दगा दे सकते हैं, समझे? जी हुजूर. मसूद, तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी. अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना. जी हुजूर. और चौकन्ना रहना. ये मराठे सामने से वार नहीं करेंगे, छिप छिप के वार करना उनकी फितरत में है. देखते हैं कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा. आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा. चौकन्ना रहना. कहीं पे भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा, समझे? जी हुजूर. राज, त्या सिद्धीनं लईच मजबूत याडा लावलाय. मुंगी सुधी हात बाहेर करू शकत नाही, आणि त्यात भर म्हणून टोपीकर माकड बी आल्या तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला. एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शाहिस्ते खान. आता आम्ही संपलो असं वाटून हे टोपीकर इंग्रज आमच्या वैऱ्याच्या छावणीत त्यांच्या मदतीला आले. व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस. यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे. होय राजे, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा, कारण लवकरच गडावरील रसद देखील संपेल. होय बाजी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया. विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या जोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू. अगदीच योग्य विचार आहे राजे.
आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गनिमांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल. शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल. आणि त्यासाठी तुमचा बेत काय आहे नाईक? राजन, बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर 2 पालख्या राहत्याल. एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीत. पण नाईक शिवा, राज, 2 पालख्या असत्याल तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ सुधीक मिळेल. पण नाईक आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव धोक्यात घालायचा? तसं नाही राज, म्हणजे गस्तीची पथकं हुकली की शिवा पालखी तिथंच सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटल की. राजे, नायकांनी याआधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा भेद चुकणार नाही राजे. होय नाईक, आता तुम्हीच आमचे शंभू शंकर, तुम्हीच मार्ग दाखवा. वय राज, फक्त आजची रात द्या, गनिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच गड उतरू. पालखी बस. शिवा, तुम्ही आमच्या सोबत चला. नाही राजे, मला जाऊ द्या. शिवा, आम्ही सांगतोय ना, आमच्या सोबत चला. जे काय होईल ते सर्वांचं होईल. माफ करा राजा, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघतात, माझ्या आई बापाची पुण्य किती बघतात. राजा, तुमची ही कापडं जाऊ माझ्या अंगाला लागली ना, तवाच हो शिवा का शिवण्याला. आता उरलाय की फक्त तुमचा आत्मा. राजा, तुमच्या ध्यानात नाही आली, पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. अजून काय पाहिजे या माणसाला? अहो, लोक आयुष्यभर माणूस कसा जागला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा अभिनंदन की शिवाजी त्याचं मरण मिळालं. हा परीक्षा मी हजारो वरील जगीन मिळाला, हजारो वरील जगीन येतो राजा. चला, आता येईल नका देऊ. हुजूर, 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 शिवा विशाल गढ़ की ओर भाग रहा है हुजूर. क्या? मसूद, 10,000 की फौज लेके सिवा का पीछा करो. मुझे सिवा चाहिए, जिंदा या मुर्दा. जी हुजूर. बाजी गनिम उठलाय, गनिम राजे, विशाळगड अजून बराच दूर आहे, वाट सुद्धा अवघड. आपण कितीही धावलो तरी गनिम आता दूर नाही. आम्ही हा लोंढा इथेच या घोडखिंडीत अडवतो. तुम्ही पुढे व्हा, विशाळगड जवळ करा. जा राजे. नाही बाजी, नाही. आम्ही तुम्हा सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही. राजे, अहो, तुम्ही गनिमांच्या हाती सापडला तर पूर्ण मराठेशाही वाहून जाईल तुमच्या रूपाने. बाजी, काही झालं तरी चालेल, पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही. जे होईल ते सर्वांचं होईल. चला, आता गनिमाला सामोरे जाऊया. नाही राजे, वेळ ओळखा राजे, वेळ ओळखा. राजे, अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून. नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय, पण मला क्षमा करा राजे. खरंच तुम्ही पुढे व्हा. असं समजा की वडिलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतो, पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा. राजे, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजे. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. नाही बाजी, आम्ही आमच्या तमाम भावंडांना इथे सोडून जाणार नाही. काळजी करू नका राजे. राजे, आता हीच आमची जागा. कोणाचं नाव कुठे कोरलं जातं आणि कोणाचं कुठे, पण आमचं इथे कोरलं जाणार. आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी. राजे, जसं पांडुरंगा बरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार. ही संधी आमच्याकडनं हिरावून घेऊ नका राजे.
ती संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका. नाही बाजी नाही. राजे, तुम्ही जर का आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडेन मी. वेळ दौडू नका राजे, गनिम जवळ आलाय. तुम्ही या राजे, आम्ही घोडखिंड अडवू. या तुम्ही. अभय राजा, या तुम्ही. राजा आम्ही हाऊत होतं, तुम्ही जा राजा. राजे, विशाळ गडावरती पोहोचल्यानंतर तोफांचे 5 बाळ द्या. तोपर्यंत या घोडखिंडीत आम्ही गनिम अडवून ठेवतो. आपण या राजे. बाजी, शंभू महादेवाची आण घ्या. आपण पुन्हा भेटणार आहोत बाजी. आपण पुन्हा भेटणार आहोत. हर हर मुजरा राज. अकेले खड़े हो, हट जाओ वरना कीमा बना देंगे. अरे हट, तोफे आदि ना मरे बाजी. हाजी प्रभु, तुम्हारे जैसा सूरमा जिंदगी में नहीं देखा. बादशाह साहब के गुलाम बन जाओ, जो चाहिए वो मिल जाएगा. अरे तू तुझ्या बादशावर. माझ्या महाराजांसाठी, या स्वराज्यासाठी 100 वेळा जरी मरण आलं तरी हसत हसत पत्करेल हा बाजी. हाजी, तुम्हें तो छोड़ूंगा नहीं मैं. तुम्हें मार कर तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा. अरे आमचे राजे गडावर पोहोचले. आमचे राजे गडावर पोहोचले. राज, या बाजीचा तुम्हाला शेवटचा मुजरा दाखवतो. बाजी, कुलाची, रायाची आणि आमची बांधल सेना, तुम्ही सगळेजण तब्बल 12 घटिका या खिंडीत झुजला. 40 वार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झाला. तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. आज जे स्वराज्य उभं आहे ते तुमच्यासारख्या स्वामिनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच. हा केवळ कासारे नदीचा उगम नाही, ही केवळ घोडखिंड नाही, तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे.
पावनखिंड जी भाई लोग, कैसा लगा वीडियो अगर पसंद आया और कुछ बोलना चाहते हो तो कमेंट में बता देना आपका भाई ने कैसा एक्ट किया है। ये फर्स्ट टाइम था, आई एम नॉट प्रोफेशनल, बट यहाँ पर जो भी जितने भी लोग अपने काम धंधे से टाइम निकाल के संडेज़ को 2-3 घंटा प्रैक्टिस करके हमने कर पाए। बट मैसेज वही था कि जो हमारा फ्यूचर जनरेशन है उनको पता चलना चाहिए कि शिवाजी महाराज और बाकी लोग ने क्या क्या किया है अपने लिए। So that was the motive of making this video, acting and all everything. So और yes, I promise इसके बाद वाले vlogs, राइडिंग वाले vlogs भी आना चालू हो जाएंगे। And till that time, ride hard, ride safe.